आपण करतोय उपवासासाठी बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या. ह्याच्यासाठी ना मी 2 किलो बटाटे घेतले, चांगले उकडून घेतले. त्याच्यासाठी 2 शिट्ट्या झाल्या ना 5 मिनिट परत ठेवायचं, म्हणजे आत मोठा बटाटा असेल तर आतपर्यंत चांगला शिजला जातो. 5 ते 7 मिनिट परत ठेवायचा शिजायला कमी गॅसवर. तर आतपर्यंत शिजला ना बटाटा मऊ होतो आणि मग चांगली ती चकली. त्यासाठी हे हे नक्की लक्षात ठेवा की शिट्ट्यात ती 2 3 4 5 घेतल्याने तुम्ही कमी गॅसवर ठेवला नाही तर तो आतपर्यंत शिजणार नाही बटाटा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या लक्षात ठेवल्या तरच म्हणजे व्यवस्थित होतं नाही का आपला पदार्थ. आता हे उकडून झाले, हे स्मॅश करून घेते मी. या पहा किती आतमध्ये एकदम आतपर्यंत चांगला शिजला. हे झालं स्मॅश. म्हणून कमी गॅसवर ठेवायचा. आणि हा साबुदाणा आहे ना भिजवून घेतला रात्रभर. रात्री भिजत टाकला होता, रात्रभर चांगला भिजला. आपण खिचडीला जसा करतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी टाकून भिजवला. इकडं पातेल्यात आहे ना मी पाणी घेतलंय. तर 2 किलो बटाटा आहे आणि अर्धा किलो साबुदाणा आहे, अर्धा पाऊण किलो साबुदाणा आहे. तो भिजवला. त्याच्यासाठी 2 ग्लास पाणी टाकलं. पाणी गरम झाल्यावर त्याच्यात 2 चमचे तिखट टाकलं. आणि 2-2.5 चमचे मीठ टाकलं. आता भिजवलेला साबुदाणा आहे ना त्या पाण्यात टाकायचा आणि हा साबुदाणा शिजवून घ्यायचा. तर हे आपण का करतो तर ह्याच्यामुळे ना एकदम असे खुसखुशीत असे नाही का दाताखाली आले की लगेच त्याचं पाणी होणार, म्हणजे असं कडक नाही लागणार अजिबात. म्हणून हे स्टेप करतोय आपण. हे साबुदाणा पाण्यात थोडा शिजून घ्यायचा. साबुदाणा अजिबात कडक नाही लागणार, मग दाताखाली आले ना चकली खाताना व्यवस्थित होईल. आता हे शिजलं साबुदाणा. आता ह्याच्यात किसलेला बटाटा टाकलाय आणि हे सगळं एक पातेल्यातच मिक्स करून घ्यायचं. आणि पाण्यात तिखट ते टाकायचं कारण काय तर ते एक जीव व्हावं म्हणून. वरून टाकलं असतं तर ते नीट मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम झाला असता. हे सगळं एक जीव करून घ्यायचं. आता मिक्स करायचं. थोडासा थंड झाल्यामुळे बटाटा तो हे झालाय ना असा. आता मी एवढं प्रमाण सांगितलं ना तुम्हाला तिखट मिठाचं, तर इतकं परफेक्ट अजिबात म्हणजे खारट नाही किंवा कमी मीठ नाही किंवा जास्त तिखट नाही, कमी तिखट नाही, एकदम परफेक्ट प्रमाणात झाले होते. खायला एकदम असे घशात नाही का खायला असा ठसका वगैरे अजिबात नाही लागला. एकदम छान झालं ते. आता हे झालं सगळं आणि गरम किंवा गार झालं ना केलं तरी चालतं हे चकलीचं. पण गरम गरम शक्यतो करायचं म्हणजे पटकन होतं. आणि ना त्या हाताच्या सोऱ्याने म्हणजे असं दाबायच्या सोऱ्याने करण्यापेक्षा ह्या सोऱ्याने पटकन होतं. आता तुमच्याकडे जो असेल तर आता हे ना उन्हातच करावं लागेल. सोऱ्याने पहा असं वरती गच्चीवर करून राहिले मी. असे वेडे देऊन घ्यायचे. छोट्या छोट्या साईजचे केले म्हणजे ते तळल्यावर असे मोठे होतात ना खूप. तार तुटती त्याची कधी कधी अशी ना, असे जुळवून घ्यायचे ते. हे पाहिजे एवढे झाले, त्याच्यात भरपूर झाले आणि एकदम चांगले झाले. आता हे परत उन्हात वाळून तयार तुम्हाला आता तळून दाखवते. आता अशा प्रकारे किती छान झाले. खायला पण एकदम टेस्टी होते. तेल गरम झाले. आता हे पहा किती असे फुलतात ते पहा. मस्त झाले पहा किती फुलले आणि दिसायला पण एकदम छान शुभ्र झाले.
हे झाले तयार. हे आपण उपवास नसला ना इतर वेळी पण खाऊ शकतो. उपवासालाच खावं म्हणून काही नाही. कधी तोंडाला चव वगैरे नसेल वाटलं खाऊशी तर करायचं, तळायचे. हे पहा तयार झाले. करून पहा.